श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। घरामध्ये आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चढ उतार घडत असतात। दररोज दैनंदिन जीवनात सुद्धा काही अडचणी येत असतात। अडचणी हे आपल्याला सांगून येत नसतात, पण प्रत्येकाचं कर्म चांगलं असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या टळत असतात। जर का आपण कर्म चांगलं केलं तर नक्कीच आपल्याला चांगले दिवस म्हणजे आपल्याला बघायला मिळत असतात। जर का आपले कर्म चांगलं नसेल ना तर आपले म्हणजे जे काही जीवनात अडचणी असतील, आपले भोग आहेत ते कमी होत नसतात। ज्यावेळेस आपलं कर्म चांगलं असेल त्यावेळेस आपले भोग भोगून कमी होतात, आपलं प्रारब्ध उजळत राहते आणि मग भोग असल्यामुळे कितीही जीवनामध्ये तुम्ही देवदेव केलं किंवा कितीही पारायण केले, व्रत वैकल्य उपाय तोडगे सगळ्या गोष्टी केल्या आणि तुमचं कर्मच जर चांगलं नसेल ना तर तुम्हाला त्या गोष्टीला कितीही तुम्ही सेवा करा काहीच उपयोग नसतो। आपलं कर्म चांगलं ठेवा, आपण दुसऱ्याविषयी चांगले विचार करा, नक्कीच तुमचं म्हणजे चांगलं होणार आहे। तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। खूप म्हणजे आपल्याला हा उपाय तांत्रिक म्हणजे दृष्टीने सुद्धा केला जातो, तर आपल्याला तांत्रिक दृष्टीने अजिबातही करायचा नाही। म्हणजे आपल्याला वाईट त्या शक्तीचा वापर करून वाईट लोकांचं व्हावं याच्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी जी काही आपल्या घरामध्ये दोष आहेत तो दूर करण्यासाठी या पिवळ्या मोहरीचा आपल्याला उपयोग करायचा आहे। तसं तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की पिवळ्या मोहरीचा उपयोग हा आपण म्हणजे धार्मिक कार्यामध्ये सुद्धा केला जातो। त्याचबरोबर घरातली नकारात्मकता, पितृदोष, काही शत्रुपीडा असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो। त्याचबरोबर तांत्रिक उपाय सुद्धा त्याचा केला जातो। तर आपल्याला असं दुसऱ्याचं वाईट करून आपलंच कधीही चांगलं होत नसतं, त्यामुळे आपल्याला चांगलं आपल्या स्वतःसाठी काय चांगलं आहे याचाच विचार करून आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। बऱ्याच घरामध्ये शत्रुपीडा असते किंवा पितृदोष असतो किंवा घरामध्ये आजारपण असते, तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल म्हणजे खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर उपाय कधी करायचा, कसा करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम काळी मोहरी आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, म्हणजे आपल्या किचनमध्ये वापरतो। तर पिवळ्या मोहरीचा आपल्याला म्हणजे उपाय करायचा आहे। पिवळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत, खूप प्रभावीशाली आहे। आजारपण असू द्या किंवा काही बाधित व्यक्ती असू द्या जिला की काही म्हणजे बाधित झालेले आहे किंवा वाईट विचार तिच्या मनामध्ये सतत येत असेल किंवा डिप्रेशनमध्ये जात असेल, असं बऱ्याच गोष्टी जर असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। घरामध्ये तुम्ही गुरुवारी करून बघा, हा उपाय नक्कीच प्रभावीशाली ठरेल। दर गुरुवारी तुम्ही 41 दिवस करू शकतात कंटिन्यू, पण सुरुवात गुरुवारपासून करा। गुरुवार शुक्रवार शनिवार असं करत करत तुम्ही 41 दिवस म्हणजे हा उपाय करून बघा। तर नित्य नियमाने एक दिवा लावायचा आहे आपल्याला देवघरापाशी आणि दररोज थोडी पिवळ्या मोहरीचे दाणे आहेत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर खूप प्रभावीशाली जी काही घरातली नकारात्मक शक्ती असेल तर ती म्हणजे खेचून घेण्याचं काम करत असते। तर दुसरा उपाय म्हणजे जर एखादी बाधित व्यक्ती असेल, व्यक्तीला नजर लागलेली असेल तर काय करायचं, त्या व्यक्तीच एखादी आजारी सुद्धा असू शकते, आजारी असणारी व्यक्ती नजर दोष असू द्या किंवा ती व्यक्ती सतत डिप्रेशनमध्ये जाते, सतत विचार करते, त्या व्यक्तीच्या आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे दररोज 41 दिवस। नक्कीच तिला जी काही म्हणजे ती बाधित झालेली व्यक्ती असू द्या किंवा तिला नजर दोष असू द्या ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आणि ती चांगल्या सकारात्मक विचाराशी जोडली जाणार आहे ती व्यक्ती। खरंच तुम्ही हा उपाय 41 दिवस करून बघा, नक्कीच ते फरक जाणवेल। त्यानंतर जर घरामध्ये तुमच्या नकारात्मक शक्ती असेल, सतत वादविवाद होत असतील, अपशब्द बोलले जात असेल तर काय करायचं, चिमूटभर अशी आपल्या उजव्या मुठीमध्ये म्हणजे पिवळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि आपल्या घरावरून उतरायचे आहेत 3 वेळेस। आपल्या घरा म्हणजे मेन दरवाजापाशी जायचं आहे तुम्हाला। मेन दरवाजापाशी गेल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेरून म्हणजे उंबऱ्याच्या आतमध्ये आधी उभं राहायचं आहे, 3 वेळेस उतरायचे आहे। त्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर यायचं आहे, उंबऱ्याच्या बाहेरून 3 वेळेस उतरायचे आहे आणि ती पिवळी मोहरी बाहेर टाकून द्यायची आहे एका बाजूला। असं केल्याने घराला जी काही नजर दोष असेल झालेली असेल ती निघून जाण्यास मदत होणार आहे। खरंच तुम्ही करून बघा हे उपाय। कधीही उपाय छोटे छोटे का असाना तरी पण खूप प्रभावीशाली हा उपाय आहे। तर केल्याने होतं सगळं, फक्त करायला पाहिजे। खरंच करून बघा। वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरामध्ये काही नकारात्मकता असेल ती दूर होण्यास किंवा आर्थिक अडचणी जरी असल्या तरी पण त्या निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे। खूप सोपा उपाय आहे, ते करा। त्यानंतर खूप प्रभावीशाली असणारा हा उपाय आणखीन एक करा। तर काय करायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी आणि गंगाजलने ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्याचे पिवळ्या मोहरीचे काही दाणे पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि आपला मेन दरवाजा जो आहे तिथे आपल्याला वरती म्हणजे लटकवायचे आहे, लावायची, बांधून ठेवायचे आहे आतमधनं।
तर अशा गोष्टी केल्याने खरंच म्हणजे आपल्या घरावर जे काही नकारात्मक घरामध्ये प्रवेश केलेला असेल ऊर्जेनं किंवा वाईट सतत घरामध्ये घडत असतील काही गोष्टी, तर नक्की ते दूर होण्यास आपल्याला मदत होते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.